पुण्याच्या मांजरीमध्ये गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आमरण उपोषण करतायत। आदिवासी समाजात बोगस दाखले घेत अनेकांनी आदिवासी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। अनेकांना हे सगळे बोगस आदिवासी दाखले सहज मिळतायत असा आरोप आदिवासी समाजातले सामाजिक कार्यकर्ते अनिल तिटकारे यांनी केलेला आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्यासोबत त्यांनी संवाद साधलाय, पाहूया। गेल्या 14 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये एक जी प्रमुख मागणी आहे ती आदिवासीमध्ये बोगस आदिवासी घुसल्याची आणि या सगळ्या विषयावर काही जुने आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। आता येत्या काळामध्ये कालखंडामध्ये हा महादेव कोळी 5 जिल्हे आणि 14 तालुक्याच्या बाहेर कसा निर्माण झाला ह्याचं अजूनपर्यंत ना शासनाने गांभीर्याने विचार केला, ना आमदार खासदार मुख्यमंत्री मोदी यांनी विचार केला। येतात बोगस द्या दाखले, येतात बोगस द्या दाखले, अशी स्थिती या टीआरटीच्या समित्यांमध्ये झालेली। तर ह्या थेट आरोप आहे टीआरटी वरती। हो, निश्चित स्वरूपामध्ये टीआरटीआय मध्ये आरोप म्हणजे आम्ही स्वतः हिअरिंग मध्ये त्यांच्या उपस्थित राहतो, आम्ही त्यांच्या हिअरिंगला, आणि ह्या बोगसांच्या पूर्ण आमच्याकडे आरटीआय पासून ते ह्यांना अवैध पर्यंत आमच्याकडे पूर्ण डिटेल माहिती बोगस व्हॅलिडिटी गेलेल्या आणि 2.5 लाख रुपये लाच घेताना अँटी करप्शननी रंगे हात तिला पकडली। याच्यामध्ये हो, दाखले देताना रंगे हात 2.5 लाख रुपये पकडलेले आहेत। याच्यामध्ये सर्वात मोठा हात होता हा विजय मोरे संशोधक अधिकारी। हा विजय मोरे आजही तिथं नोकरी करतोय आणि ह्या विजय मोरेनी त्यावेळेस 7,000 रुपये तिथं लाच घेतली आणि त्याचं नाव ह्या यादीला लागलं। परंतु मुख्यत्व म्हणजे हा विजय मोरे होता। पुणे व्हॅलिडिटी झाली, औरंगाबाद झाली, नाशिक झाली, ठाणे झाले, अशा सगळ्याच आमच्या 14 समित्या। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।